कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाटकांबरोबरच गीत संगीत आणि लावणीचे कार्यक्रम यापूर्वी होत होते. मात्र 5 वर्षांपूर्वी एका लावणीच्या कार्यक्रमादरम्यान काही हुल्लडबाजांनी धुडगूस घालत या नाट्यगृहाची तोडफोड करून नुकसान केलं होतं. त्यामुळे 18 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेमध्ये हे नाट्यगृह लावणी, तमाशा आणि बैठकीची लावणी अशा कार्यक्रमांसाठी देऊ नये असा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2021 रोजीही असाच ठराव प्रशासकांनी मंजूर केला होता. मात्र आता लावणी कार्यक्रमांच्या काही संयोजकांनी हे केशवराव भोसले नाट्यगृह लावणीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी 1 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारात आणि महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाच्या अनुषंगानं याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. यानुसार लावणी कार्यक्रमांचं संयोजक, नागरिक, कलाकार, नाट्यप्रेमी, सामाजिक संस्था याचबरोबर विरोधक अशा सर्व लोकांनी त्यांच्या हरकती महापालिका प्रशासनाकडे 24 जानेवारी 2024 रोजी दाखल केल्या. या सर्व मिळून एकूण 720 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 381 हरकती या केशवराव भोसले नाट्यगृह लावणीच्या कार्यक्रमासाठी द्यावं या मागणीच्या बाजूनं आहेत, तर 330 हरकती या लावणीच्या कार्यक्रमांसाठी देऊ नये या मागणीच्या आहेत, तर 9 संमिश्र आहेत आणि मुदतीनंतरच्या हरकती आहेत. या सर्व 720 हरकतींची छाननी करून या हरकती उपसमितीसमोर ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2024 रोजी या उपसमितीची बैठक झाली. त्यात नागरिक, कलाकार, नाट्यप्रेमी, सामाजिक संस्था, नाट्यसंस्था, कलामंच आणि माजी नगरसेवक यांनी काही सूचना मांडल्या. या सूचना पूर्वीचे सर्व ठराव, पूर्वानुभव या बाबींचा विचार करून प्रशासनानं 4 मार्च 2024 रोजी संयोजकांची मागणी अमान्य केली. यानंतर 15 मार्च 2024 रोजी महापालिका प्रशासनानं लेखी पत्रकाद्वारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह लावणी, तमाशा आणि बैठकीची लावणी अशा कार्यक्रमांसाठी दिलं जाणार नाही असं संयोजकांना कळवलंय. मात्र या हरकतींचं बहुमत आमच्या बाजूनं असून सुद्धा महापालिका प्रशासनानं दिशाभूल केली आहे असा आरोप लावणी कार्यक्रमाचे संयोजक नंदकुमार मजगे यांनी केलाय. या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लावणीचे कार्यक्रम होतात, पण कोल्हापुरात केशव भोसले नाट्यगृह लावणी बंद आहे. त्यांचं म्हणणं आहे ठराव असल्यामुळे देता येत नाही. मग त्यानिमित्त आम्ही जनता दरबारामध्ये मुश्रीफ साहेबांना भेटलो. मुश्रीफ साहेबांनी त्यातून योग्य मार्ग काढला आणि त्यांनी सांगितलं, आयुक्त मॅडमना तुम्ही हरकती घ्या, लोकांची जनमत घ्या. लोकांच्या जनमतमध्ये लावणीच्या बाजूने 390 आणि लावणी नको म्हणून 330 अशा हरकती आलेल्या आहेत आणि लावणीच्या बाजूने 1400 लोकांनी सह्या केलेल्या आहेत लावणी देण्यासाठी. तरी पण प्रशासनाने आमच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे. हा पूर्णपणे चुकीचा आहे. हा दिशाभूल करणारा निकाल आहे आणि आम्हाला योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही आयुक्त मॅडमला भेटणार आहोत. त्यांनी जर न्याय नाही दिला तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत.